शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी कापसाचं उत्पादन कमी झालं म्हणून काळजीत आहात का? किंवा योग्य वाण न निवडल्यामुळे तुमचं नुकसान झालंय का? मग थांबा. कारण 2026च्या हंगामासाठी अशा काही टॉप व्हरायटीबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जे बाजारात चांगल्या प्रकारे म्हणजेच चर्चेत आहे आणि एका झाडाला 400 ते 500 बोंड देण्याची क्षमता म्हणजेच ती व्हरायटी ठेवते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच वाणाविषयी म्हणजे जाणून घेऊया, जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. कारण मी तुम्हाला या व्हरायटीची एक सर्वात स्पेशल खासियत सांगणार आहे. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची एकदम खास टिप्ससुद्धा सांगणार आहे. त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील. तसंच जास्तीत जास्त शेअर करा गरजू शेतकऱ्यांपर्यंत. तर मित्रांनो, 2026मध्ये टॉपचं वाण आहे ते म्हणजेच बोंडांचा आकार. या वाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे बोंड खूप मोठे असते, साधारण 5 ते 7 ग्रॅम, ज्यामुळे कापूस वेचायला सोपा जातो. झाडाची जर रचना आपण या ठिकाणी बघितली तर झाड सरळ आणि डेरेदार वाढते. याला फुटव्यांची, फांद्यांची संख्या जास्त असते. आणि रोगप्रतिकार शक्तीच्या बाबतीत जर आपण बघायला म्हटलं तर हे वाण रस शोषक किडींना म्हणजेच तुडतुडे असतील, मावा असेल तर बऱ्यापैकी प्रतिकार करते. आणि वेचणी जर आपण या ठिकाणी बघितली तर कापूस पूर्ण उमलतो, त्यामुळे वेचणी करताना जास्त कष्ट लागत नाही आणि कापूस स्वच्छ निघतो. तसेच पिकाचा जर कालावधी आपण बघितला तर कालावधी याचा मध्यम ते उशिरा येणारं वाण आहे, म्हणजे लॉंग ड्युरेशनची व्हरायटी आहे. साधारणपणे 160 ते 180 दिवसाचा याचा पीक कालावधी आहे. आणि बहार जर आपण बघितलं तर हे वाण दीर्घकाळ टिकणारे असल्यामुळे बागायती असल्यास यातून तुम्ही फळतल देखील घेऊ शकता. तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन येतं, फळतल घेण्यासाठी पण चांगलं आहे. आणि लॉंग ड्युरेशनसाठी तर खूप जबरदस्त पद्धतीची व्हरायटी आहे. तर ती व्हरायटी आहे ती म्हणजेच कबड्डी. तर हो मित्रांनो, ही व्हरायटी आहे कबड्डी. आणि लागवड पद्धत आणि अंतर आपण कशा पद्धतीचं घ्यायचं आणि 400 ते 500 बोंड आपण कशा पद्धतीने या कबड्डी वाणाला लावू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला अमृत पॅटर्न फॉलो करायचं आहे. अमृत पॅटर्न ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा, संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच कोरडवाहू जमिनीमध्ये सुद्धा आपण याची लागवड करू शकता. तर 4x6 या पद्धतीने तुम्ही जर लागवड केली कोरडवाहू क्षेत्रात तर चांगल्या पद्धतीने उत्पादन येऊ शकतं. बागायती क्षेत्रात देखील जरी ह्या व्हरायटीची तुम्ही लागवड केली तर 5x7x1 अशा पद्धतीची तुम्हाला लागवड करायची आहे. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे. तर या वाणाला फांद्या पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळाल्यास उत्पादनात मोठी जबरदस्त पद्धतीने वाढ आपल्याला बघायला मिळते. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे. योग्य व्यवस्थापन, खत आणि पाण्याचं नियोजन जर केलं तर चांगल्या पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं. काही प्रगतशील शेतकरी अमृत पॅटर्नचा वापर करून यापेक्षाही जास्त उत्पादन घेत आहे. तर तुम्ही देखील अमृत पॅटर्न फॉलो करू शकता. आणि जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी स्किप सांगणार होते, एक चांगल्या पद्धतीची एक टिप मी तुम्हाला देणार होते. तर ती टिप आहे, तुम्ही कधीही जमिनीचा प्रकार बघून व्हरायटी निवड करा आणि अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत टाका. म्हणजेच काय, तुम्हाला रासायनिक खताची मात्रा कमी लागेल, तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादनात वाढ बघायला मिळेल तुम्हाला. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. आणि माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.